जॅकेट घेतलेलं आहे शुभमने. चला ए भूत नाही तर काय पडलं, पेन पडला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतोय माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा आमचा टॉपिक आहे आज 25 तारीख आहे, 25 डिसेंबर, क्रिसमस स्पेशल. चर्च मध्ये चाललोय. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी चर्च मध्ये चाललोय. काय असतो तिथला अनुभव मला काही माहित नाही. आणि आता आम्ही TC कॉलेजवर आहे. शुभमचं जॅकेट नेण्यासाठी आलतो. कॉलेज दाखवू का? नाईटला कॉलेज बघा तुम्ही कसं दिसतंय, सगळं बंद आहे. तर भेटूया डायरेक्ट चर्च मध्ये. मित्रांनो आलोय मी आणि शुभम. काय पॅम्पलेट आम्हाला इथं गेटवर आल्यावर पॅम्पलेट दिलेले. नाताळ शुभेच्छा, हॅपी क्रिसमस. दीदींनी आम्हाला हे दिलेले पॅम्पलेट शुभेच्छा म्हणून. घरी गेले वाचून. आता इथं काय वाचण्यासारखं नाहीये. आता आम्ही चाललेलो आहे. बघू डेकोरेशन वगैरे सजावट कसं काय केलं. खतरनाक. अजून पुढे जायचंय आम्हाला. या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा असा जन्म झालेला आहे. अरे तू पुढे येऊन बोल ना. बोल. आवाज तुझा कमी. आवाज थांबणार ह्यांचं होती. त्यांचा फोटोशूट होऊ दे, नंतर तू सांग तिथली माहिती. शुभम फोनवर बोलतोय. मला इथली काही माहिती माहित नाहीये, मी सांगण्यासारखी. शुभमला माहिती आहे, तू सांगल तुम्हाला थोडीशी माहिती. नक्की इथला विषय काय झालं का? थोडं राहिले. आज 25 डिसेंबर आहे. आज येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता. त्या ठिकाणी आपल्या बारामतीमध्ये खूप असं छान इथं सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. झालं. शुभमनी खूप महत्वाची माहिती सांगितली आपल्याला. ही माहिती तर मला पण माहिती होती. मला वाटलं जास्त काहीतरी सांगल, काय नाही. याला पण तेवढंच ज्ञान आहे. चला आपलं दुसरीकडे जाऊन बघू. मला कळलं इथं बिर्याणी आणि दारू आहे. विषय आहे का? चला मग. वरती ही मस्त आहे ही डेकोरेशन. फोटोशूट साठी चांगले. इथं आम्ही लवकर आलो असतो तर आम्हाला इथं जेवाय भेटलं असतं. इथं सगळं संपलेलं आहे. तुम्ही बघू शकता, दिसतंय सगळं मोकळं झालेलं आहे. सगळं इथं बारामतीतील जेवढे पण ख्रिश्चन धर्माचे जे लोक आहेत त्यांची लग्न या ठिकाणी होत्यात. या आधी पण या ठिकाणी आलेलो आहे. तुझी सेकंड टाइम ही वेळ आहे. सेकंड नाही, थर्ड फोर्थ टाइम आहे. आणि ही माझी फर्स्ट टाइम आहे. मी इथं आलेलो. मला आतमध्ये जायचंय, अजून आतमध्ये बघायचंय आतमध्ये विषय काय असतो नक्की. ते नको खायला मला वाटतं. नाही, आतमध्ये जाऊन येऊ. मूवीज मध्ये बघितलंय मी, पण असं रिअल मध्ये बघितलेलं नाही मी. चला आतमध्ये चाललोय आता आम्ही. मंदिरामध्ये चप्पल काढतात पण इथं आम्ही काढत नाहीये. इथं अलाउड आहे. हे बघताय, सँडल घालून चाललोय. आणि मी मूवीज मध्ये बघतो तेव्हा खूप मोठं अशी लाभ असते आणि मला जरा बारीक वाटतंय. आपल्या ख्रिश्चन धर्म बारामतीत कमी आहे, त्यामुळे छोटी आहे. काय अनुभव तुझा? इथं कोणीच टोपी घातलेली नाही. अजून आम्हाला शूट करायचं आहे आतमध्ये. काय करायचं आहे तेच मला माहित नाही. बघूया. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही बघितलेलं आहे माळेगावातलं म्हणतोय, बारामती मधलं चर्च. आतमध्ये कसं होतं मी फर्स्ट टाइम बघितलंय. मला वाटलं मूवीज मध्ये जसं असतं तसंच असेल बहुतेक, पण हे छोटंसं बारीक आहे हे. अशा तऱ्हेने आमचा ब्लॉग इथंच संपतोय. आजचा व्लॉगचा टॉपिक एवढाच होता की आम्ही चर्चमध्ये जाणार, तिथला आतमधला अनुभव काय, ती एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथंच संपतोय आणि सगळ्यांना माझ्याकडून मेरी क्रिसमस. आजचा व्लॉग इथं संपवतोय मी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.